मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 26 च्या आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार सौ प्रीतम पणगाळे मॅडमच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले मुंबई बँकेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेता, भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य प्रवीण दरेकर साहेब, मंडळ अध्यक्ष सन्मान्य अविनाश रायजी, सन्मान्य विजय साळवीजी, सन्मान्य सचिन नांदगावकरजी, सन्मान्य अमर पन्हाळकरजी, सन्मान्य राजाराम जाधवजी, सन्मान्य सौ नांदगावकर मॅडम, सन्मान्य मयूर मयूर पंडागळे, सन्मान्य राकेश चव्हाटे, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआयचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, इथे उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या वॉर्ड नंबर 26 मध्ये आमच्या प्रीतमताईच्या प्रचाराच्या निमित्ताने आमच्या प्रवीण दरेकर साहेबांच्या आग्रहाखातीर मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे. इथे स्टेजकडे येता येता सिंधुदुर्गामधले आमच्या सावंतवाडी आणि कुडाळचे काही ग्रस्त भेटले, स्वागतही केलं आणि या भागात आमचे गाववाले खूप राहत आहेत हे असं ऐकून मनापासून बरं वाटतं. प्रीतमताई बोलत भाषण करत असताना रडल्या, भावूक झाल्या. प्रवीण भाऊनी तर ताकद त्यांच्या मागे उभी केलीच आहे, पण मी प्रीतमताईंना सांगेन, आपण स्वतः रडायचं नाही ताई, समोरच्याला रडवायचं. एक लक्षात. आता तुमच्या मागे बघा किती मोठी मोठी ताकद उभी आहे. प्रवीण भाऊ आहेत, पियुजी आहेत, आदरणीय देवा भाऊ आहेत, एकनाथ शिंदेचे आहेत आणि उरलं सुरलं असेल तर नितेश राणे पण. आणि म्हणून हे पण जे काही समोरचे वाले आहेत, कोण खंडणी मागताय, दमदाटी देत आहे, आता ह्या सगळ्याची चिंता प्रीतमताई तुम्ही करू नका, कारण का त्यांना आवरण्याचे सगळं पीएचडी आम्ही लोकांनी केलेलं आहे. आज मंत्री झालो असलो तरी ह्यांच्या सगळ्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडा ना. तुम्ही विकासाचा विषय करा. आता मला बोलवलं त्याच्यासाठी, अजून कशासाठी बोलवलंय? आपलं कामच आहे की जिथे कुठेही जनतेच्या विरोधात कोणी अगर मस्ती करत असेल, दमदाटी करत असेल, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि जे काय आमचे सगळे उमेदवार कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे कोण वाकड्या नजरेने बघत असेल तर एक लक्षात घ्या, 16 तारखेची सकाळ आमची असेल हे विसरू नका. ही निवडणूक आम्ही का लढवतोय आणि ह्या निवडणुकीचा प्रचार करत असताना जे काय प्रवीण भाऊंनी सांगितलं, प्रवीण भाऊचं काय ऐकलं दरेकर साहेबांचं, खरंच मनापासून दुःख वाटतं. नेहमी हिंदू समाजालाच वाटतो आपसात भडकवणं, हिंदू मतामध्ये फूट पाडणं, हे एककलमी कार्यक्रम काही लोक करतात. हिंदुत्वाचं नाव घ्यायचं, भगवा घालून फिरायचं, पण हिंदू मतांमध्ये कसं फूट पडेल त्याच्यावर जास्तीत जास्त कार्यक्रम होत असताना दिसतात आणि त्याचा सर्वात जास्त नुकसान हे आतापर्यंत हिंदू समाजालाच झालेलं आहे. लक्षात. नाहीतर तुम्ही बघा, हल्लीमध्ये टाटा इन्स्टिट्यूटचा एक रिपोर्ट निघाला 30चा आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की मुंबईमध्ये राहणाऱ्या हिंदूंची संख्या कमी होत आहे आणि बांगलादेशी आणि रोहिंग्यांची 30% वाढते. याची कारण ही सगळी आहेत. आपण हिंदू म्हणून, राष्ट्रभक्त म्हणून आपण एकत्र राहिलो
कोणीही आपल्या मुंबईकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही, एवढी ताकद आपल्या सगळ्या हिंदू समाजामध्ये आहे. पण सगळे काय हे फूट पाडण्याचा कार्यक्रम हे सगळे आपल्यामध्येच होतात. आता एवढा सक्षम उमेदवार आमच्या प्रवीण दरेकर साहेबांनी आपल्या इथे दिलाय. समाजकार्य किती मोठं आहे बघा. घरामध्ये एवढी मोठी घटना झाली तरी लोकांची सेवा करायची आहे. कोरोना काळामध्ये घरामध्ये एवढी दुःखात मोठी घटना झाली तरीही जनसेवेची भावना घेऊन आमची ही मोठी बहीण घराच्या बाहेर निघाली आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करत बसली. असा लोकप्रतिनिधी तुम्हाला कुठे भेटणार? याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. शेवटी मतदान करत असताना तुम्ही कोणाला मतदान करताय, त्याची प्रतिमा काय आहे, ते आमच्यासाठी काय करू शकतात, त्यांच्या मागे कोण उभा आहे, याही गोष्टीचा थोडा विचार करायला पाहिजे. ज्या ज्या वेळी तुम्ही एक आदर्श लोकप्रतिनिधी निवडता तेव्हा तेव्हा तुमच्याकडे तुमचा विकास कोणी थांबवू शकत नाही. याची 100 तरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. आता बघा, लोकसभेमध्ये तुम्ही पियुष गोयलजींना निवडलं की नाही? किती खासदार म्हणून आपली चांगली कामं करताय, सेवा करताय. आमच्या कोकणाचे लोक इथे आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या आमच्या जनतेने सन्मान्य राणे साहेबांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांना तिथे खासदार बनवलं. बघा कोकणाचा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास कसा होतो. ह्या सगळ्याचा विचार तुम्ही मतदार म्हणून करायला पाहिजे. शेवटी निवडणुका ह्यासाठी घ्यायच्या असतात. माझ्या वार्डाचा, माझ्या शहराचा विकास कोण करू शकतो, कोणाकडे ती क्षमता आहे, प्रीतमताईच्या मागे कोण कोण उभा आहे, याचा विचार थोडा मतदार म्हणून तुम्ही करायला पाहिजे. आज प्रवीण दरेकर साहेब मुंबई बँकेच्या माध्यमातून असेल, सरकारमध्ये प्रवीण दरेकर साहेबांचं वजन, आज त्यांनी एका फोनवर लाईनीत अगर मंत्री इथे उभे राहत असतील तर विचार करा तुमच्यासाठी किती मोठी ताकद ते उभे करू शकतात. आज प्रवीण भाऊंनी एकदा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एक शब्द टाकला, कोणीही त्यांना नाही बोलू शकत नाही. एवढी ताकद आमच्या दरेकर साहेबांची त्या मंत्रालयामध्ये मग या सगळ्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. आज महानगरपालिकेमध्ये या वॉर्डाचे अगर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील, तुम्हाला इथे घरांचा प्रश्न असो, महापालिका नगर विकास खात्याच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचे असेल तर शेवटी तुमच्या मागे कोण उभं राहू शकतं, कोण निधी देऊ शकतं, अंतिम सही कोणाची असते, याचा विचार थोडा करा. येतील काही लोक तुमच्याकडे सांगायला की आम्ही तुमची कामं करून देऊ शकतो, आम्ही तुला निधी आणून देऊ शकतो. त्याला कधी उभा करा आमच्या बाजूने. मी कॅबिनेटमध्ये मंत्री आहे. आमच्यासारख्या लोकांना विचारा, महाराष्ट्र सरकारमध्ये कोणालाही 1 रुपयाची अगर निधी द्यायची असेल, कुठलाही प्रकल्प सँक्शन करायचा असेल, कोणाला द्यायची असतील तर राज्य सरकारमध्ये आम्ही कोणीही मंत्री असलो तरी अंतिम सही ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची असते. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कोणी अगर तुम्हाला मोठ्या मोठ्या बाता करायला आलत ना, त्यांना विचारा, अरे बाबा आप ये सब बोल रहे ठीक है, मगर मुख्यमंत्री तो भारतीय जनता पार्टी का है. अगर वो भारतीय जनता पार्टी के है, हमारा प्रीतम का अगर भारतीय जनता पार्टी के है तो हम आपको वोट क्यों करें, ये सवाल पूछना है ना. दुसरा कोणी तुमच्याकडे येणार, खोटं बोलणार, तुमच्याकडे खोटी आश्वासन देणार. बोला बाबा तुझी लायकी तरी सरकारमधली सांग, तू काय करू शकतो सांग, मंत्रालयाचा पास तरी तुझ्या नावाने निघू शकतो हे तरी सांग, आणि मग मतदान करा. या सगळ्याचा विचार तुम्ही करायलाच पाहिजे. शेवटी 5 वर्ष तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी निवडणार आहात. आता जे तुम्ही 15 जानेवारीला जे मतदान करणार आहात, पुढची 5 वर्ष या वॉर्डाचा नेतृत्व कोण करणार, ह्यासाठी तुम्ही 5 वर्षामध्ये एकदाच तुम्ही मतदान करणार. आणि म्हणून मतदान करत असताना तुम्ही फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. उगाच कोणतरी या 8-10 दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये येऊन सांगेल, मोठी मोठी आश्वासने देतील आणि मग 15 तारखेनंतर तुम्ही त्यांना नगरसेवक बनवलं, 17 तारखेला निवेदन घेऊन गेलात आणि मग ते डोकं खाजवत बसतील, अरे येतो ठीक आहे
मगर इसके लिए भी अपने को दरेकर साहब के पास ही जाना पड़ेगा. मग काय करणार, डोकं घालून काय उपयोग. म्हणून फिरून फिरून उगाच येण्यापेक्षा थेट प्रीतमताईला मतदान म्हणजे प्रवीण दरेकर साहेबांना मतदान, थेट आमच्या प्रीतमताईंना मतदान म्हणजे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान, थेट आमच्या प्रीतमताईंना मतदान म्हणजे थेट आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना मतदान. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. प्रीतमताईला एक बटन दाबल्यानंतर मला किती जण त्यांच्या मागे उभे राहतायत याचा विचार करून तुम्ही का, विचार करून, नाही तर उगाच दूरफेक देणारे कमी आहेत. आमच्या प्रवीण भाऊंनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं, दरेकर साहेब तू आज मराठी माणसाचा पुलका, ते बरोबर आहे. आता आम्ही मूळ शिवसैनिक आहे, मूळ शिव, आम्ही ओरिजिनल आहे, चायनीज मॉडेल नाही. आम्ही बाळासाहेबांच्या तालमीतले शिवसैनिक आहे. उगाच इकडून तिकडून पळून पळून आलेले नाही. आम्हाला माहिती आहे बाळासाहेबांची शिकवण आहे, अंगावर आलं तर थेट शिंगावर घेणाऱ्यापैकी आम्ही लोक आहे. आणि ते पण सूट इंटरेस्ट सकट परत देतो, अर्धवट पण देत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मराठी माणसाची जी काय भाषा हे लोक करतात, माझे इकडे सगळे उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे. असंख्य वेळी आपण बघतो मराठी भाषाची सक्ती करा, सबको मराठी आना ही चाहिए असे बोंबलणारे काही राजकीय पक्ष आहेत, उभाटा फवाट्यासारखे मोठ्या छाती काढून दाखवतात. मीरा रोड मध्ये जाणार, आमच्या उत्तर भारतीय समाजाकडे जाणार और उनको बोलेंगे ना आपको मराठी आना ही चाहिए. तो मैं हमारे उत्तर भारतीय भाइयों और बहनों को बोलूंगा, वो अगली बार आपके पास आएंगे ना और बोला अरे बाबा मैं तो मराठी बोलता हूँ, वो भैरमपाड़ा में जाके मराठी सीखा और फिर आके मेरे को सिखा, फिर आके मेरे को बारह भाषण करो, फिर उसके बाद देखते क्या होता. इसलिए आप बिल्कुल चिंता मत कीजिए. आपकी सुरक्षा रखने के लिए आपको इस मुंबई में, ये आपकी मुंबई है, आपकी हक की मुंबई है, आपके पास कोई भी गंदी नजर से देख नहीं सकता. ये गारंटी के लिए हम लोग आपके पास इधर आए, गॅरंटी देने के लिए. आणि बिलकुल चिंता करू, आम्ही काय सगळ्या मुसलमान समाजाच्या विरोधात नाहीये, बिलकुल नाही. आमच्या देशामध्ये जो राष्ट्रभक्त मुसलमान राहतो तो आमच्या बरोबर आहे आणि आमच्या हक्काचा आहे. जावा आमच्या कोकणामध्ये, जावा आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये, आमच्या आणि प्रवीण दरेकर साहेबांपेक्षा चांगली मराठी बोलतात, आमच्यापेक्षा चांगली मराठी बोलतात. आमच्या सगळ्या सणासुदीमध्ये आमच्याला खांद्याला खांदा लावून असतात. हे राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही अभिमानाने सांगतो, अभिमानाने सांगतो. म्हणून जे काय आमच्या ह्या वाड्यामध्ये आहेत ना, तुम्ही उगाच नितेश राणेचं नाव ऐकून टेन्शन घेऊ नका, टेन्शन बिलकुल घेऊ. मला माहिती आहे प्रवीण दरेकर साहेबांना फार त्रास झाला असेल मला बोलून, आपल्याला काय नाही. आमचे पण हे आपलं टोकत बोलते नितेशजी कंट्रोल में, पण त्यांना ठोकायचं ना ते आम्ही व्यवस्थित ठोकतो विथ इंटरेस्ट. आमच्या देशाकडे, आमच्या राष्ट्राकडे आणि आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात जो पण जिहाद करतो त्या जिहादांच्या विरोधात आम्ही नक्की आहोत आणि त्यांना संपवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे पण इथे तुम्हाला सांगून दा, हे पण सांगून दा. कारण का जो आपल्या ह्या देशाला आपला देश मानतो, जो ह्या तिरंग्याला आपला तिरंगा मानतो, जो आमच्या बरोबर वंदे मातरम म्हणतो, जो आमच्या बरोबर आमच्या प्रत्येक सणासुदी बरोबर उभा राहतो, तो प्रत्येक राष्ट्रभक्त मुसलमान हा आमचा आहे. हे आम्ही अभिमानाने सांगतो, अभिमानाने. आणि बाकीच्या लोकांना आम्ही आता 15 तारखेनंतर दाखवतो काय कार्यक्रम असतो. 15 तारखेपर्यंत जे कोणी ते रोहिंगे बांग्लादेशी ते आजूबाजूला असतील ना, 15 तारीख खत्म होने तक अपना बैग भर के रखो. 16 तारीख को एक को भी मुंबई में रखेंगे नहीं, ये धमकी देके जा रहा हूं, हे लक्षात घ्या. एकही घाण ठेवणार नाही, सगळं साफ. मुंबईमध्ये नको पाहिजे आपल्याला ही घाण. जे काय आहे अधिकार इकडच्या मूळ मुंबईकरांचा आहे, आमच्या हिंदू समाजाचा आहे, आमच्या राष्ट्रभक्त लोकांचा आहे. हा आम्ही अभिमानाने येते सांग. आणि म्हणून प्रीतमताईंच्या बाजूला उभं राहण्यासाठी आम्ही भक्कम पद्धतीने इथे आहोत. तुम्ही काय चिंता करता. फक्त 15 तारखेला
तुम्ही आमच्या प्रीतमताईंना कमळ बटनच्या समोर फक्त एकदा मतदान करा आणि नंतर ह्या प्रीतमताईंच्या भावाच्या सगळ्या खांद्यावर ह्या वॉर्डाच्या विकासाची जबाबदारी सोडा. विश्वस्त काय होणार नाही तुम्ही सांगतो. हे काय 7-8 दिवसामध्ये मी प्रवीण भावांना सांगतो, कशाला आपण पोलिसांना त्रास द्यायचा. आपण पोलिसांना आपण 15 तारखेनंतर हिशोब चुकते करून देऊ. साहेब हे बघा ना, काही बँडेज लागले, काय दांडे लागले, बघून घ्या थोडं. पुढे औषध पाणी असेल तर पाठवून द्या. पण इकडे आमच्याकडे मस्ती करायची नाही. आम्ही निवडणुका ह्या विकासासाठी लढवतोय. कोणी या वॉर्डामध्ये 26 नंबर वॉर्डामध्ये कुठलाही माझ्या मतदार बंधू भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणारा कोणी अगर असेल, माझं तर नक्की ऐकतच असेल, तू ऐकून ठेवा. पण कोणी इकडे वाकड्या नजरेने बघणारा असेल त्याचे छोटे फक्त नंबर फोटो काढून मला पाठवा. जास्त लांब नाही, मी घेऊनच राहतो, अर्धा तासात पोहोचेल. आणि मिरवणूक काढून मी घेऊन काय नाही, काय चिंता करू. म्हणून जे जे मुद्दे आमच्या प्रवीण भाऊंनी सांगितले, आमच्या प्रीतमताई एवढा भावनिक होऊन तुमच्यासाठी बोलतायत, तुम्हाला हक्काने सांगतायत, त्या वार्डाच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करून देण्याची जबाबदारी ही आमची आहे. हा विश्वास तुम्हाला आज त्या द्यायला आलाय आणि त्या विश्वासाच्या मागे आम्ही खंबीर पद्धतीने उभे आहोत हे सांगण्यासाठी तुम्हाला आम्ही इथे हक्काने आले. आणि म्हणूनच या निमित्ताने असंख्य बाकीचे खूप मुद्दे आहेत. शेवटी मुंबईचा विकास करायचा आहे. कधी नाही तर हे 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले. आता उद्या सामन्यामध्ये बघा मॅच फिक्सिंग वाली इंटरव्ह्यू दिसेल. तो आपल्या चोळ्या आहे संजय राजारामराव, चोळण्याशिवाय त्याला काही कामच नाही. आणि तो आपला संपलेला आता महेश मांजरेकर त्याला बाजूला बसवलाय. 7:30 नंतरचे इंटरव्ह्यू दिसते सगळे 7:30 नंतर वाले आहेत. आणि मोठं बोलतात मुंबईचे कैवारी आम्ही लोक आहोत, मुंबईमध्ये मराठीच महापौर बसवणार. मग आम्ही काय पुढे इथे खाद्याला बसलोय का? आम्ही काय करायला बसलोय? जसं प्रवीण आम्ही काय पाकिस्तान करायची इस्लामाबाद वाले आहोत के? आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठणकावून सांगितलंय की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार. हा स्पष्ट तिथे सांगितलेलं आहे. भूमिका स्पष्ट मांडली आहे. यांच्यासाठी उरलंच नाही काय? काय उगाच आपल्या एकाच सोफावर बसून बाकी काय काम नाही म्हणून उगाच आपलं इंटरव्ह्यू देत बसतात. कधीतरी मला आणि प्रवीण दरेकर साहेबांना इंटरव्ह्यू घेण्याची संधी तरी द्या. आम्ही प्रश्न विचारतो काहीतरी तिखट, मग कळेल. आम्हाला माहिती आहे यांच्या सगळ्यांच्या जुन्या कारणामे. म्हणून या सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, लक्ष घेतलं. तुम्ही सत्ता कोणाला देतात, तुम्ही ही ह्या वॉर्डामध्ये कोणाला मतदान करता, ह्या तुम्ही विचारपूर्वक तुम्ही काम करायला. आपल्या इथे सणा हिंदूचे सगळ्या सणासुदी हे सुरक्षित पद्धतीने पार पाडल्या पाहिजे. प्रत्येक गणेश चतुर्थी असेल, हनुमान जयंती असेल, रामनवमी असेल, हे जेवढा सुरक्षित पद्धतीने पार पाडायचे असेल तरी ते भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचाच विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायला लागेल हे मी तुम्हाला हक्काने सांगतो, हक्काने सांगतो. नाहीतर तुम्ही बघा उद्धव ठाकरेची काय अवस्था झाली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केला शिवसेना पक्ष, मराठी माणसासाठी आणि हिंदूंच्या हितासाठी स्थापन झालेला तो शिवसेना पक्ष आजच्या जी बघा काय अवस्था झाली. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी तो उठाव केला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागे ताकद उभी केली आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार वाचू शकले. नाही 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीसाठी बाळासाहेबांसारखे सगळे विचार धुळीत मिटवण्याचं काम, हिंदुत्वाचे सगळे विचार धुळीत मिळवण्याचं काम याच त्या कार्ट्या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगा की आज ह्या जो निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जो आलेलो आहे ना, तो आपल्याला प्रीतमताईंच्या मागे ही ताकद का उभी करायची हे सांगण्यासाठी आलेलो. सरकारमध्ये आम्ही बसलेलो आहे. माझ्या कोकणातल्या जनतेला सगळ्यांना सांगेल, तुम्ही जरा सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास जरा बघा. तिथे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून
या आमच्या सिंधुदुर्गामध्ये एकही प्रश्न मी शिल्लक ठेवला नाही. तोच विषय तुमच्या ह्या वाड्यामध्ये मी बिलकुल चिंता करू नका. मी असेल किंवा दरेकर साहेब असतील, आम्ही सगळे कोकणातलेच लोक आहोत. तुम्हाला इथून गणेश चतुर्थीसाठी गणपती चतुर्थीसाठी गावाकडे जायचं असेल तर आमचे पियुष गोयल जी आहेत, आमचे राणे साहेब आहेत, ट्रेन असेल, बसेस असतील, जे पाहिजे तुम्हाला घेऊन जाण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला फक्त अधिकाऱ्यांनी सांगायचं आहे की साहेब गावात जायचं आहे, बाकी सगळं आम्ही आहोत करण्यासाठी. काय चिंता करू. म्हणून या सगळ्या गोष्टी मुद्दामून आपल्याला सांगण्यासाठी, जेणेकरून ह्या वाड्यामध्ये जे काय ताकद लावताय, जे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, आपलंच मतदान इथं आपलंच खांद्याला खांदा लावणारे लोक काही जे मस्ती करतायत ना, याबद्दल तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. ताईंच्या मागे, प्रीतम ताईंच्या मागे तुम्ही ताकद उभी कराल तर 16 तारखेनंतर ह्या वाड्याच्या विकासाची जबाबदारी ही प्रवीण दरेकर साहेबांबरोबर माझी असेल. हाही शब्द तुम्हाला मी ते देऊन जातो. कसली चिंता करू नका. मी कॅबिनेट मध्ये मंत्री म्हणून आहे आणि आमचे प्रवीण दरेकर साहेब इन वेटिंग आहे. इन वेटिंग. आम्ही एक बाजूवाली खुर्ची मी मोकळीच ठेवली आहे. कधी दरेकर साहेब येत आहेत, बसतायत, मी बघतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी हक्काने सांगतो. आम्ही बघा असं भरगच्च आहे की नाही, पंतप्रधान भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष, पालकमंत्री भारतीय जनता पक्ष, सगळीची सगळी ताकद भारतीय जनता पक्ष, आमचे इकडले खासदार भारतीय जनता पक्ष, प्रवीण भाऊ भारतीय जनता पक्ष, नितेश राणे भारतीय जनता पक्ष, सन्मान्य राणे साहेब पक्ष, अजून ही सगळी ताकद आमची आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करून येणाऱ्या 15 तारखेला एकदा जोरात जय श्रीराम म्हणा आणि जाऊन तिथे कमळच्या बाजूने मतदान करा. एवढंच ह्या निमित्ताने तुम्ही सांगा. अरे एवढं नाही जमत, एवढं लोक ही बॅटिंग आपल्याला नाही जमत. म्हणजे कोणाला उभं करा, बोलतो अजून 15-20 मिनिटं बोला. हे काय बोलतील, हा बाबा कुठे दुसरा नितेश राणे आपण काय 20-20 वाले आहेत ना. ठाक चूक करायचं, मॅच जिंकायचं आणि घरी जायचं. तुम्ही लांब लचक बोललाय तर तू खूप होऊन झाला. कुठे सिंग इस्टेट मध्ये का? सिंग इस्टेट कोकणवासी आहे तर आपले आहेत गाववाले सगळे बसले. म्हणून ह्या निमित्ताने माझ्या कोकणकडून आलेल्या सगळ्याच बंधू भगिनींना सांगेन, तुमच्या आणि आमचं एक वेगळं भावनिक नातं आहे. या भागामध्ये बोरिवलीमध्ये तुम्ही कामानिमित्ताने आपल्या गावातून इथे आलेला आहात. चाकरमानी म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. म्हणून तुम्ही गावामध्ये झालेला विकास, गावामध्ये सन्मान्य राणे साहेब असतील, आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून झालेला विकास, आम्ही तुमच्या विश्वासाचे लोक आहोत. आणि ही सगळीच्या सगळी ताकद आज आमच्या प्रीतम ताईच्या मागे उभी आहे. हे लक्षात ठेवून 15 तारखेकडे बघा. तुम्हाला गावामध्ये जो अपेक्षित विकास आम्ही लोकांनी केलाय तसाच विकास तुमच्या या भागामध्ये आम्ही करून दाखवू. हाही विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने. तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रवीण दरेकर साहेबांना सांगून एक चांगलं तो कोकण भवन इथे कसं उभारता येईल त्याच्यासाठी आपण लक्ष घालू. कारण आमचे कोकणवासी बोलले म्हटलं तर लगेच आम्हाला डबल वाऱ्या आवडतात, आहे की नाही? किती आहेत कोकणवाले? जरा हात वरती करावं जरा. आहे की ना आपली मेजॉरिटी इथे? काय होत आहे बघा. म्हणून सगळ्या जणांना सांगा की नितेश राणे आलेला, आमच्या सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आलेला, तो शब्द देऊन गेलाय की आमचा दशावतार बघायचा असेल, आमच्या डबल वाऱ्या ऐकायच्या असेल आणि आम्हाला गावात जायचं असेल तर सगळी सुविधा पुरवण्याची जबाबदारीने शब्द ह्या तुमच्या नितेश राणेची आहे. हा विश्वास देऊन तुम्हाला मी आजच्या निमित्ताने जातो. परत एकदा आमच्या प्रीतम ताईच्या मागे तुम्ही आशीर्वाद ठेवा. कमळ चिन्हाच्या समोरच इकडे तिकडे कोणी ह्या 2-5 दिवसामध्ये आलं त्याचा फक्त फोटो काढा आणि किंवा मला फोन लावून द्या. आणि कोण धमकीची भाषा करत असेल ना लगेच फोन द्या, मग मी बघतो काय बोलायचं पुढे. तेव्हा आमच्या दरेकर साहेबांना त्याच्यात टाकू नका. त्यांचा लहान भाऊ सक्षम आहे, लहान भाऊ सक्षम. आणि म्हणून या निमित्ताने सांगेन, प्रीतम ताईच्या मागे कमळ ह्या चिन्हाच्या समोर मतदान करा. आमच्या प्रीतम ताईला आशीर्वाद द्या. पुढची 5 वर्ष तुम्ही प्रीतम ताईंच्या माध्यमातून या वाड्याचा विकास आम्ही निश्चितपणे तरी करून देऊ. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम.
ठिकाणी 2 मिनिटातच या राज्याचे उद्योग मंत्री, शिवसेनेचे नेते माननीय उदय सामंत साहेब या ठिकाणी येत आहेत. यावरून गद्दारांनी गद्दारी केली तरी शिवसेना आपल्या सोबत आहे हे या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण शांतपणे या ठिकाणी बराच वेळ बसलेले आहेत. 1-2 मिनिटातच ठाकूर विलेजला आता त्यांनी त्या ठिकाणी लेफ्ट घेतलेला आहे आणि आमच्या राणे साहेबांची धगधगती तोफ या ठिकाणी आताच इथलं वातावरण या ठिकाणी गरम करून गेलेली आहे. त्यामुळे मी अमर पनाळकर यांना विनंती करतो की राणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. थोड्याच वेळात या ठिकाणी उदय सामंत साहेबांचं आगमन होणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी, इथल्या शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आणि त्यामुळे